नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 8 जुलैच्या भागामध्ये सायलीला सरप्राईज देण्यासाठी सर्व पूर्ण आजीच्या खोलीत आले आणि चैतन्य लगेच म्हणतो की हे बघ, माझ्याकडे एक आयडिया आहे बरं का. पण अस्मिता जाम भडकते. कधी चुकीचं मगासारखं केलं ना चैतन्य तर मार खाशील तू. असं म्हटलं. अर्जुन लगेच म्हणतो की अरे आवाज मोठा झाला आहे, तुम्ही थोडं सायलेंटमध्ये बोला बरं का, हळूहळू. असं म्हणत असताना तो म्हणतो की सायलीला ऐकायला जाईल. अरे ऐकायला काय जाईल बाबा, तिला ऐकायला गेलंच ना. ती लगेच म्हणते हे आवाज तर पूर्णाजीच्या खोलीतून येतोय. आणि ती लगेच पूर्णाजीच्या खोलीत जाते. आणि सर्वांना इथं बघितल्यानंतर तर सायली म्हणते की अरे तुम्ही इथं काय करताय. तोपर्यंत सर्वजण तिला म्हणतात की अगं आम्ही ना सहज पूर्णाजीला भेटायला आलो. तो म्हणजे जो तो ज्याच्या ज्याच्या परीने कारण सांगत असतो. आणि तितक्या अस्मिताचं तर कारण तर एकदम वेगळंच असतं प्रेक्षकांना. ती म्हणते अगं मी ना स्मितला बघायला आली, तर तू पूर्णाजीच्या खोलीत आला की काय. सायली म्हणते काय चालत. अगं नाही ग, काहीतरीच. काय चालत कसा येईल ग तो सायली. अगं मला असं वाटलं मामा घेऊन आली असेल त्याला. त्यावर थोडंसं गोंधळ होतोच आहे म्हणा तिचा पण. आणि ती लगेच अर्जुनकडं बघते. अर्जुनकडं बघून ती लगेच म्हणजे काय हो तुम्ही कसं काय आले होते. त्यावर आता अर्जुनचाही गोंधळ उडणार होतो. पण लगेच अश्विनकडं बघून अगं मी ना अश्विनकडं आलो होतो ना, तर अश्विन थोडंसं मला टेन्शनमध्ये दिसला. म्हणून त्याला म्हटलं की अरे तू पूर्ण आजीच्या खोलीत जा बरं का, म्हणजे तिच्याशी बोलल्यावर बरं वाटेल. हे ऐकल्यावर मात्र सायलीला खरं पटलं. आणि ती लगेच अश्विनकडं बघून म्हणते की भाऊजी अहो हे बघा, जे काही झालं असेल ते झालं, पण तुम्ही ना काही टेन्शन घेऊ नका. आणि तुमच्या मनात काही असेल ना तर ते तुम्ही माझ्याजवळ मन मोकळं करून सांगा बरं का. अर्जुन लगेच अश्विनकडं बघतोय आणि त्याला खुणवून सांगतोय की अरे थोडासा चेहरा उतरव, म्हणजे तिला समजेल तरी की तू टेन्शनमध्ये आहे. आणि अश्विन खरोखर चेहरा उतरवतोय आणि थोडासा हसरा चेहरा करून हो नक्कीच सांगेल वहिनी. आणि प्रतापराव लगेच कल्पनाताईला म्हणता अगं मला थोडंसं काम आठवलं, मी निघतो बरं का. असं म्हटल्यावर लगेच एक एक जण काही ना काही कारण सांगून पूर्ण आजीच्या रूममधून निघताय. आणि सायली पूर्ण आजीजवळ जाऊन बसणारच. तोपर्यंत पूर्ण आजी म्हणते अगं बरं झालं सर्वजण गेले. अगं डोकं फार चढलंय ग, आता थोडीशी लेटते मी. आणि ती बोलायच्या अगोदरच अर्जुन तिला म्हणतो चल लवकर आजीला आराम करू दे. आणि सचिन मैपतच्या कपाटाजवळ जाऊन बघतोय की मैपत म्हणजे अण्णाईच्या कपाटाजवळ काहीतरी करत होते. म्हणून तो शोधायला लागतोय प्रेक्षकांना. शोधत असताना त्याला लाल कपड्यामध्ये मोठा सुराज सापडतो. आणि तो म्हणतो की अण्णा हे लपत होते का तुम्ही तिथं. तुमचं नेमकं काय चाललंय, म्हणजे मला शोधावं लागणार आहे. आणि इतकं तुम्ही कपड्यामध्ये लपत होता. मला असं वाटलं की तुम्ही सुधारले, पण नाही 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 तुम्ही सुधारले नाही अण्णा. मी शोधल हे कारण काय ते. तिकडे सर हॉलमध्ये बसलेले आणि सायलीला सरप्राईज द्यायचे. पण आता सायली समोर असल्यानंतर हे तयारी कसं काय करणार, प्लॅनिंग कसं काय करणार. आणि सायली लगेच कल्पनाताईंना म्हणते मम्मा आणि बाबा कुठे गेले ग. असं म्हटल्यानंतर लगेच तर कल्पनाताई म्हणता अगं तुझ्यासाठी ना ते अभिषेक करण्यासाठी मंदिरात गेले. आणि अस्मिता अर्जुन एकमेकाला खुणवत असतात की अरे आता कसं काय करायचं. पण अर्जुन म्हणतो मी एक आयडिया करतो काहीतरी. आणि लगेच तो मोबाईल काढतोय आणि मोबाईल प्रत्येकाला मेसेज टाकतोय. आणि मेसेजमध्ये तो सांगत असतो की चला आपण ह्या आता मेसेजमधूनच आपण प्लॅनिंग करू. पण कशाचं एकदम सर्वांना मेसेज गेल्यानंतर सायली अजून त्यांच्याकडे बघत असते की अरे एकाच टायमाला तुम्हाला सर्वांना मोबाईल सायलेंट करायला तुमचं नेमकं काय चाललंय मला सांगाल का. आणि तो लगेच पुन्हा दुसरा मेसेज टाकून सांगतोय हे बघा सर्वजण काही ना काही कारण सांगून बाहेर या. असं म्हणून तोही म्हणतो मी काहीतरी कारण सांगतो. आणि तो लगेच प्रतापराव कल्पनाताईला म्हणत असता की अगं माझी एक अर्जंट मीटिंग आली, मला जायचं आहे, मी जातो. आणि लगेच कल्पनाताई पण त्यांना म्हणताय की अरे मला मार्केटला काम आहे, मला सोडता का. आणि असं म्हणत असताना सायली पण म्हणते की मी पण येते तुमच्याबरोबर मार्केटला. पण मग आता ह्या गर्ल्स काय नाही म्हणणार कल्पनाताईंच्या. त्या पण म्हटल्या की अगं हो चल ना. पण मग अस्मिता लगेच म्हणते अगं हे बघ मला ना बँकेचं काम आहे सायली, तू स्मितला सांभाळते का थोड्या वेळ. मी लगेच जाते आणि लगेच येते ग. असं म्हणून ती पण लगेच त्या बाळाला घेते प्रेक्षकांनो. पण ती म्हणते यांचं नेमकं काय चाललं, एकाच टायमाला कसं काय यांना कामं पण आठवत आहे. आणि ती विचार करतच असते. त्यात लगेच अश्विन भाऊजी तिचेवाले म्हणतात की वहिनी अहो मला ना थोडंसं काम आठवलं, म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये ना खूप पेशंट बघायचे. एक पेशंट ना माझा सिरियस मी निघतो. अश्विन पण लगेच बाहेर जातोय प्रेक्षकांनो. आणि सायलीच्या थोडंसं मनात येतं की अरे एकाच टायमाला एकाच वेळेला सर्वांनाच कसं काय कामं आठवले. इकडे बाहेर पुन्हा सुभेदार फॅमिलीची प्लॅनिंग चालू आहे प्रेक्षकांनो. पण त्यांचा अजूनही सरप्राईज तयार झालेलं नाही. आणि आतमध्ये सायलीजवळ अस्मिताचं बाळ असतो ना, ते रडत असतो. आणि ती त्याला म्हणते की चल मी ना तुला गार्डनमध्ये घेऊन जाते बरं का.
असं म्हणत असताना ती त्याला बाहेर घेऊन येते आणि बघते तर काय सर्वजण बाहेर असता आणि ती म्हणते, अरे तुमचं काय चाललंय मगापासून. सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते, हे बघा मगाशी तुमची मीटिंग होती ना. आणि अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं की अरे काही नाही, कॅन्सल झाली का मीटिंग. तो काही नाही उडवाउडीची उत्तरं देतो आणि सायली ज्याच्यावर लय भडकते प्रेक्षकांनो. ती म्हणते, तुम्हाला ना बघतेच मी, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय असं म्हणून. आणि ती रागात चालली जाते. अर्जुन लगेच म्हणतो की हे बघा तुमच्यामुळे माझी बायको रागवली बरं का माझ्यावरती. अरे लय जाम भडकली ती माझ्यावर. पण प्रताप, अरे जाऊ दे तिचा राग, थोड्या वेळाने तू शांत करशील बरोबर. सायली आतमध्ये येऊन बसली प्रेक्षकांना. ती म्हणत असते, हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. तिला खरंच खूप राग आलाय. आणि हे बघा आता पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत किती जंगी स्वागत केलंय सायलीचं. तिची साडी तर लई सॉलिड आहे, काहीतरीच भारी पूर्ण. आजी खरंच तुम्ही खूप क्यूट दिसताय. चला तर प्रेक्षकांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद प्रेक्षकांनो.